आर्थिक वर्ष 2025-26 संपायला आता केवळ 4 दिवस शिल्लक आहेत। असं असताना आतापर्यंत केवळ 60% निधी खर्च झाला असून 40% निधी शिल्लक आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वाधिक तरतूद असल्यानं महिला आणि बालकल्याण विभागानं या योजनेचे पैसे वितरित केले असल्याने सर्वाधिक 82% खर्च याच विभागानं केलाय। गृहनिर्माण विभागानं सर्वात कमी निधी खर्च केलाय। आता शेवटचे 4 दिवस शिल्लक असून त्यातील 3 दिवस शासकीय सुट्टी आहे। त्यामुळे आता उर्वरित निधी कसा खर्च होणार हा प्रश्नच आहे। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, वर्षभर आपण ऐकत असतो निधी नाही आणि निधी असताना मग तो पुरेसा खर्च होत नाही आणि विविध खात्यांमध्ये जर का निधी खर्च झाले नाहीत तर त्याचा अप्रत्यक्ष अर्थ असा की अन्य गरजू खात्यांना, मग उदाहरणार्थ समाज कल्याण असेल, अन्य कुठलं खातं असेल, त्यांना कदाचित हा निधी अधिक चांगल्या प्रकारे वापरता आला असता आणि मग हे खर्च होत नसतील तर संबंधित विभागाचे प्रमुख असलेले सचिव, वरिष्ठ सचिव करत काय असतात? नक्कीच निधी हा शासनाकडनं वर्ग केला जातो, मात्र तो वितरित करणं हे प्रशासनाची जबाबदारी असते। दोघांच्या समन्वयाने तो झाला पाहिजे। इथे तो समन्वय पूर्णपणे दिसून येत नसल्याचं दिसून येते। 40% निधी पडू नये। महिला बालकल्याणनी 82% पेक्षा जास्त निधी वापरलाय। अजून काही हप्ते येणं बाकी आहे, त्यामुळे तो वाढेल। गृहनिर्माण विभागाने सगळ्यात कमी 22% निधी वापरलाय। प्रशासन सर, याच्यात एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा निधी वापरला नाहीये, 4च दिवस बाकी आहेत। 1 एप्रिल उजाडल्यानंतर या निधीचं काय होणार हा प्रश्न आहे। करोडो रुपये आहेत, कोट्यावधी रुपये आहेत। तर हा निधी जो आहे जर का वापरला नाही तर तो लॅप्स होईल आणि शासनाच्या मूळ ह्याच्यामध्ये तो जमा होईल, म्हणजेच तो निधी वापरता येणार नाही। हा निधी न वापरला गेल्याने नुकसान कोणाचं होतं? अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, अनेक योजना रखडलेल्या आहेत। एका बाजूला ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की शासन निधी नाही म्हणून जे आहे ते म्हणते आणि दुसऱ्या बाजूला निधी वापरा विना जो आहे तो पडू नये। निधी वापरला जात नाही, अनास्था कोणाची आहे? सरकारची आहे, म्हणजे शासनाची आहे, अधिकाऱ्यांची म्हणजे प्रशासन आहे। ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। दोघांमध्ये समन्वय नसल्यामुळे हा जो निधी आहे तो पडू नये असं आपल्याला म्हणावं लागेल। प्रसन्न सर। पंकज, अर्थातच आणि हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल। अपेक्षा याबद्दल मंत्री महोदय, मुख्यमंत्री सुद्धा यात लक्ष घालतील आणि दरवेळी असणारा हा विषय हा काय आजचा नाहीये। दरवेळी ही आकडेवारी समोर येत असते की निधी खर्च झाला नाही आणि त्याचवेळी निधीची कमतरता। दोन्ही बातम्या एकाच वेळी कशा काय असू शकतात? आपण याचा फॉलोअप घेत राहू। तुर्तास धन्यवाद पंकज।